श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजाही केली जाते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 समाप्त होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 7:35 होणार आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वीर्यान योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शिववास योगही असेल. धार्मिक मान्यतेनुसार या योगात शिव कैलासात वास्तव्य करतात. या योगात गणेशाची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत, पण आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. येत्या 20 ऑक्टोबर रोजी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आहे. करवा चौथ व्रत देखील याच तारखेला पाळलं जाईल. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यालाच अखंड सौभाग्यवती व्रत असेही म्हणतात. भगवान शंकरासाठी करवा चौथचं व्रत माता पार्वतीने ठेवले होते असे म्हटले जाते. या दिवशी महिला चंद्र पाहून व्रत सोडतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचं आहे आणि गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना पिवळं चंदन किंवा लाल चंदन लावावं, तसेच शेंदूर लावावा आणि गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल तसेच दुर्वा अर्पण करायचे. ही दुर्वा अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातावर ही दुर्वा अर्पण करायची. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे अर्पण करायला लावायचं. तसंच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जपसुद्धा 108 वेळा करायला लावायचं. आता तुमची मुलं खूप लहान आहेत, त्यांना 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला त्यांच्याकडनं ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. तसेच तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमसुद्धा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे. ती लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व सेवा गणपती बाप्पांच्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं. तसंच त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. काहीही तुम्हाला नाही शक्य झालं तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला
वक्रतुंड संकष्टी चतुर्थीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजलेपासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय आपल्याला का करायचा, जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नसेल, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल, तर हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांकरता करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला 11 लवंग्या ह्या लागणार आहेत. ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. तसेच जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 11 तुम्हाला अशा वेगवेगळ्या दोन्ही लवंगा ह्या घ्यायच्या आहेत. एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. आता आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये बसवायचं. पाठ घेऊन बसवा, त्यांना डायरेक्ट जमिनीवर बसवू नका. त्यांचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा गोलाकार, ज्या रीतीने घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या ज्या लवंगा आहेत त्या मुलांच्या डोक्यावरनं गोल फिरवायच्यात. फिरवताना आपल्याला असं बोलायचं आहे की कोणाची कसलीही वाईट चांगली नजर लागलेली असेल, इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, दोष असतील, अडचणी असतील, त्या सर्व निघून गेल्या पाहिजेत आणि माझ्या मुलाची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि ह्या लवंगा ज्या त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत. एकदा हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला सरळ ह्या लवंगा घ्यायच्या आणि आपल्या घरापासून थोडा लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की कोणाच्या दारात, कोणाच्या अंगणात किंवा कोणाच्या कपड्यावर ह्या पडणार नाही किंवा कोणाचा ह्याच्यावर पाय पडणार नाही ह्याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. कारण आपल्या मुलांमध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढलेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास हा झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही ह्याचीसुद्धा आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायचेत. एकदा लवंगा फेकल्या की सरळ आपल्या घरी यायचं आहे, हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर तुम्ही गावा साईडला राहत असतील तर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये पेटवून टाकल्या तरीही चालणार आहेत. ज्या रीती लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असू दे, शत्रुबाधा असू दे, करणीबाधा असू दे, नजर दोष असू दे, हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात. म्हणून प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांवरनं हा लवंगांचा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.